पुणे शिक्षक मतदारसंघातून मी माझी उमेदवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक हक्क संघर्ष समितीच्या वतीनं जाहीर केलेली आहे। ही उमेदवारी जाहीर करण्यापाठीमागची भूमिका माझी अशी आहे की बऱ्याच वर्षापासून जे प्रश्न आहेत शिक्षकांचे, म्हणजे माध्यमिक शिक्षकांचे असतील, प्राथमिक शिक्षकांचे असतील, उच्च माध्यमिक असेल, महाविद्यालय असतील, इंजिनिअरिंग कॉलेजेस, पॉलिटेक्निक्स, MBA, MCA, ITI त्यातले शिक्षक आहेत, निदेशक आहेत, त्यांचे प्रश्न, काही प्रश्न असे आहेत की गेल्या अनेक वर्षापासून ते प्रलंबित आहेत। ह्या प्रश्नांना कुठेतरी वाचा फोडावी। शिक्षकांच्या शिक्षण क्षेत्रात जे येऊ घातलेलं कंत्राटीकरणाचं संकट आहे हे कुठं थांबवलं पाहिजे। खाजगीकरणाचं अतिक्रमण होत चाललेलं आहे, ह्याला कुठेतरी विरोध केला गेला पाहिजे, अशी भूमिका असणारा मी एक कार्यकर्ता आहे। बऱ्याचशाच गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टींच्या बाबतीत नव्यानं विचार करण्याची गरज आहे। ही तंत्रशिक्षणात इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील किंवा पॉलिटेक्निक्स असतील, ह्या लोकांच्या कारण यांची संख्या खूप वाढलेली आहे। 1983 नंतर आजपर्यंत खूप वाढलेली आहे आणि ह्या लोकांना किंवा ह्या शिक्षा संस्थांच्यामध्ये काम करणाऱ्या शिक्षकाला जे वेतन आहे हे शासनानं द्यावं, वेतनाचं अनुदान शासनानं द्यायला पाहिजे, अशी माझी ह्या पाठीमागची भूमिका आहे। आणि हे करत असताना मला असं वाटतंय की शासनावर येणं फारसा अतिरिक्त बोजा, आर्थिक बोजा पडणार नाही आहे, कारण शासन ऑलरेडी आज फीच्या स्वरूपातून त्या संस्थांना 70 ते 75% इतके पैसे देत असतात। त्यातून सॅलरी कंपोनंट जर वजा केला तर शासनावर अतिरिक्त फायनान्शियल बर्डन पडायचा प्रश्न अजिबात येणार नाही असं मला वाटतं। तर आपले काय प्रयत्न असणार आहे, त्यांच्या समस्येसाठी आपले काय प्रयत्न असणार, आपण काय हे जे प्रश्न आहेत, मग अगदी अंशदायी पेन्शन योजनेचा प्रश्न असेल किंवा शिक्षणाच्या कंत्राटीकरणाचा प्रश्न असेल किंवा खाजगीकरणाचा प्रश्न असेल किंवा मी आता जे बोललो इंजिनिअरिंगच्या आंदोलनाच्या संदर्भात, ह्या संदर्भात जे आपलं वैधानिक व्यासपीठ आहे विधान परिषदेचं, त्याच्यावर आपण आवाज उठून त्याच्यावर एक चर्चा घडवून आणली गेली पाहिजे। त्याच्यावर ज्यावेळी विचारमंथन होईल, शासन स्तरावर याच्यावेळी ज्यावेळी प्रक्रिया सुरू होईल त्यावेळी निश्चितपणानं मला वाटते की ह्या सर्व प्रश्नांना एक सोडवणुकीच्या दृष्टीनं दिशा मिळेल।